माणकेश्वर शिवमंदिर झोडगे प्राचीन वारशाच्या जतनासाठी भारत सरकारने तातडीने लक्ष द्यावे, भाविकांची मागणी। प्रतिनिधी रवींद्र सावकार, आस्थाने, मालेगाव, नाशिक। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील झोडगे गावाजवळ मुंबई आग्रा महामार्गालगत वसलेले माणकेश्वर शिवमंदिर हे प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखले जाते। साधारणपणे 12वे ते 13वे शतकातील यादवकालीन परंपरेशी जोडले गेलेले हे मंदिर आपल्या उत्कृष्ट दगडी कोरीव कामासाठी, भव्य रचना आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे विशेष प्रसिद्ध आहे। मंदिराच्या बाह्य भिंतींवर भगवान शिवाच्या विविध मूर्ती, अप्सरा तसेच पौराणिक शिल्पकृती अत्यंत सुंदर पद्धतीने कोरलेल्या आहेत। त्यामुळे राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात। महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात जत्रा भरते व हजारो भक्तांची गर्दी होत असते। मात्र मंदिर परिसरातील अनेक मूर्ती सध्या खंडित अवस्थेत दिसून येत असल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। भारत सरकारच्या देखरेखीखाली असलेल्या या ऐतिहासिक मंदिरांची सद्यस्थिती बिकट असल्याचं वास्तव्य समोर येत आहे। महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलेले जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य तसेच जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक यांच्या निदर्शनास ही बाब आली। त्यांनी मंदिराच्या जतन संवर्धनाकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित केली। त्यांनी भारत सरकारने त्वरित दुरुस्ती व संवर्धनाचे काम हाती घ्यावे, तसेच नाशिक जिल्हा व मालेगाव तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। इतिहास, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या मंदिराकडे वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक पावले उचलावीत अशी भाविकांची ठाम मागणी आहे।